नमस्कार मित्रांनो. आता आपण YouTubeवर सुद्धा व्हिडिओ बनवायला चालू केलेलं आहे. पहिले थोडे व्हिडिओ टाकायचो आपण शॉर्ट्समध्ये, पण आता एक लाँग लेंथमध्ये व्हिडिओ आजपासून येणार आहेत. तर Instagramवर तुम्ही आपली आयडी आहे पाहू शकता. त्याच्यावर भरपूर लोकांनी आपल्याला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. भरपूर कामं आपल्याकडून झालेली आहेत. भरपूर लोकांना सल्ला, मार्गदर्शन देण्याचं काम आपण आजपर्यंत केलेलं आहे. इथून पुढे हेच काम असं सुरळीत चालू राहणार आहे. पण आता काही लोकं आपल्याला म्हणत होते, आपले काही क्लायंट होते, काही दोस्त होते. ते ते सगळं सर्कल आपल्याला सांगत होतं, की तुम्ही सर YouTubeवर चालू करा. तर आता आपण एक नव्याने YouTubeवर एक लाँग लेंथ व्हिडिओ प्लस नॉर्मल शॉर्ट्स असे व्हिडिओ चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत लग्नाची माहिती, परत लिव्ह इन रिलेशनशिप्स, डायव्होर्स, पॉक्सो, क्रिमिनल, सिव्हिलचे मॅटर्स असे सर्व मॅटर आपण त्याच्यामध्ये एवढे कव्हर करणार आहोत. तर इथून पुढे तुम्ही YouTubeला लाँग लेंथमध्ये व्हिडिओ पाहू शकता. दुसरी म्हणजे तुम्ही आता डिस्क्रिप्शन व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये एक लेंथ व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला डिटेल व्हिडिओ समजून जाईल. आता लग्न कसं करायचं? कुठे करायचं? अ, लग्न करण्यासाठी कुठं जावं लागतं? डॉक्युमेंट्स काय लागतात? कुठल्या-कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते? हे सर्व तुम्ही आता व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. लिव्ह इन कसं करायचं? लिव्ह इनच्यासाठी पोलिसांपासून संरक्षण कसं घ्यायचं? लिव्ह इनमध्ये तुमचे अधिकार काय आहेत? महिलाचे अधिकार काय आहेत? परत पॉक्सो. पॉक्सोमध्ये तुम्हाला पॉक्सो म्हणजे काय असतं? पॉक्सो कसा पडतो? जर 18 मुलीचं वय जरी असलं आणि आधीचे काही पुरावे सापडले तर पॉक्सो पडतो का? भरपूर साऱ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आता YouTubeद्वारे मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या YouTube चॅनलला फॉलो करून ठेवा आणि आपल्याला जसे आपले क्लायंट सांगत होते, की "दादा Facebook, YouTubeवर सुद्धा तुम्ही चालू करा, कारण भरपूर सारे लोकं इकडे ॲक्टिव्ह असतात." ठीक आहे, त्यांना आपण जसं आपल्याला वेळ भेटेल कोर्टाच्या कामातून, सर्व गोष्टीमधून, तर आपण त्याच्यावर सुद्धा जास्तीत जास्त कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करू. तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या आणि असंच आपण आपला चॅनल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक गोष्टीत सपोर्ट 100% केला जाईल. राहिला विषय तुम्हाला समोर आल्याच्यानंतर डॉक्युमेंट्स कुठे यायचं असतं, कोणते-कोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर हे बघा, जेव्हा तुम्ही आपल्या ऑफिसला येता, आधार कार्ड, फोटो, शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे. तुम्ही आमच्या ऑफिसला आल्याच्यानंतर सगळ्यात आधी तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. व्हेरिफिकेशन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, वय जर कमी असेल तर आपल्याकडे होत नाही. त्याच्यानंतर ज्या काही मॅन्डेटरी गोष्टी आहेत, त्या सगळ्या केल्या जातील. विधीनुसार ब्राह्मण असतात. तुमचं लग्न केलं जाईल, त्याचं सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन इन्स्टंट केलं जाईल. त्या तुमच्या दोघांचं मुलीचं ॲफिडेव्हिट घेतलं जाईल. एवढ्या गोष्टी पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट दिलं जाईल. तसंच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा 2 पार्टी आल्याच्यानंतर त्यांचा बॉन्ड बनवणे, त्यांचं सर्टिफिकेट बनवणे, त्यांना जजमेंट कॉपी प्रोव्हाईड करणे, इंटिमेशन लेटर देणे, ह्यासुद्धा गोष्टी आपण करतोय, चालू आहेत. मी असं म्हणत नाही आहे, की तुम्ही आमच्याकडंच करा, तुम्ही कुठेही करू शकता. तुमची इच्छा. पण प्रॉपर काम करायचं असलं तर आपण करतोय, तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतोय. बाकी विषय Instagramवर जे व्हिडिओ येतात, YouTubeवर जे व्हिडिओ येतात, पूर्णपणे माहिती दिली जात नाही आहे. कोण देत असेल तर चांगली गोष्ट आहे. आपण सुद्धा जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं इथून पुढे YouTubeला सगळ्यात महत्त्वाचं YouTubeला एक जास्त लोकं आहेत, पाहतात रेग्युलर. त्याच्यामुळे आता आपण YouTubeला चालू करतोय. YouTubeवर बघू कसा रिस्पॉन्स येतोय. तुमचंही मत सांगा, की YouTubeवर आपण चालू करायला पाहिजे का नाही पाहिजे? Facebookबद्दल पण सांगा. Facebookला पण आपण एक पेज क्रिएट केलेलं आहे. जुनं पेज जे होतं आपलं ते डिलीट केलेलं आहे. नवीन पेज आणि Instaवर आपले 2 चॅनल आहेत. एक ॲडव्होकेट राहुल सतीश गदादे आणि दुसरा आहे सल्ला विश्वासाचा. तर दोन्ही चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा. सल्ला विश्वासाच्या ह्याच्यावर आपण एक बॅकअप आयडी ती ठेवलेली आहे. जर समजा इन केस उद्या आता बॅन भरपूर आयडी होत आहेत. भरपूर लोकांचे मोठ्या-मोठ्या कंटेंट क्रिएटर, रील स्टार जे आहेत त्यांच्या आयडीज बॅन झालेल्या आहेत. मग आता तुम्हाला जर आयडी एखादी बॅन झाली, तर तुम्ही काय करणार? तुम्ही कोणाला फॉलो करणार किंवा माहिती कोणाकडून घेणार? ह्याचसाठी आपण अल्टरनेट आयडी बनवून ठेवलेली आहे. तरी तुम्ही त्या आयडीला सुद्धा फॉलो करून ठेवा. 100% तुम्हाला त्याच्यापासून फायदाच होईल. आणि आता आपला हा पहिला व्हिडिओ आहे YouTubeवरचा. तर ह्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला नेमकं सांगणार काय आहे आणि डिटेलमध्ये सांगणार आहे. एकदम A to Z प्रोसिजर सांगणार आहे, की मुलीला
लग्न करायचं असलं किंवा मुलाला लग्न करायचं असल्यावर कुठल्या प्रोसिजर फॉलो करावे लागतील, कुठले इसेन्शियल गोष्टी आहेत, महत्त्वाचे टप्पे, लग्न झाल्यानंतरच्या, लग्नाच्या आधीच्या, या सर्व गोष्टी मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर 97 66 80 97 95 आहे. हा मी कंटिन्यू माझ्या इंस्टाग्रामला ठेवलेला आहे. परत डिवोर्सबद्दल आता हां, अजून एक मुद्दा असा सांगायचा आहे की ह्याच चॅनलवर तुम्हाला डिवोर्सबद्दल पण माहिती भेटणार, की डिवोर्स का घ्यायचा, कसा घ्यायचा, जर तुम्हाला त्रास होतोय का नाही होतोय, ह्या रिलेटेडच्या क्वेरीज आहेत तुमच्या, की मला आता ह्या रिलेशनमध्ये राहणं पॉसिबलच नाही आहे, मग मी आता काय केलं पाहिजे. तर 100% डिवोर्स घेतला पाहिजे, पण डिवोर्स घेण्यासाठी दाखल कुठं करायचं, फाईल कुठं करायचं, भरपूर लोकांना ह्याचं नॉलेज नाही आहे. ते घाबरतात, त्याच्या जर माहीतच नाही आहे प्रोसिजर म्हणून बळजबरी राहत बसते, तिथंच राहतात त्याच संसारात. तर हे बघा, तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेले आहे, तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या त्या नात्यातून बाहेर पडून तुमचं एक वेगळं जग निर्माण करून राहू शकता. कोणाचीही बळजबरी तुमच्यावर नाही. तर तीच माहिती, डिवोर्स कसा घ्यायचा, कुठं फाईल करायचा, एक्सपर्टी डिवोर्स काय असतो, कोर्ट कोणतं, वकील कसे लावायचे, किती फीज असते वकिलांची, जेवढी माहिती तुम्हाला देता येईल त्याच्यापेक्षा जास्त मदत तुम्हाला नक्कीच होईल आपल्याकडून. आणि असंच सपोर्ट करत राहावा. बाकी आपले टॉपिक राहिले पॉक्सो, ते तर आपण कव्हर करतोच. परत जनरल गोष्टी आजूबाजूच्या ज्या आता बिहारमध्ये सध्या एका मंदिरात बोलवलं, ते लग्न लावलं, दुसरं टॉवरवर चढणे प्रकार, असे पण आपण कंटेंट बनवत राहतो. असे कंटेंट असणार आहेत, डिटेलमध्ये माहिती बनवणार आहेत, की नेमकं काय प्रकरण होतं, सगळी माहिती घेऊन प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामुळं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, सपोर्ट करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला प्लस यूट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. धन्यवाद.